या 26 सालाच्या एप्रिलपर्यंत काही निर्देश आम्ही अंकामध्ये प्रसिद्ध करणार आहोत. तर गेल्या काही वर्षापासून आपण रोज सांगत आहोत की आगामी काळामध्ये विमान अपघात होतील, रेल्वे अपघात होतील, काही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होईल, काही देशांमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे, आगामी काही भागात चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात सक्रिय होतं आहे आणि खूप मोठे उपद्रव जगात आणि देशात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगामध्ये नवीन व्हायरस जसं 4-5 वर्षापूर्वी कोरोना आला तसा असा एक आजार थैमान घालण्याची या महिन्याच्या अखेरपर्यंत शक्यता आहे. म्हणून आपण सावधान राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसऱ्या महायुद्धाचे ढग जमा झालेले आहेत. म्हणून युद्ध, रेल्वे अपघात, विमान अपघात, जंगलांना आग, भूकंप या गोष्टी खूप मोठमोठ्या व्यक्तींवर होणारे हल्ले, धार्मिक ताणतणाव, पाण्यावरून भांडणं, मोठ्या प्रमाणात दुष्काळ, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, हे सगळं चक्र या महिन्याच्या अखेरला सुरू होते. काही ठिकाणी खूप पाऊस, काही ठिकाणी पाऊसच पडणार नाही. अशा साऱ्या घटनाक्रम आगामी मे महिन्यापर्यंत दर महिन्यात घडणार आहेत. म्हणून यातून आपण, आपला देश आणि आपले भारतीय लोक यांना याची कुठलीही तोशिष लागू नये म्हणून आपण भारत मातेला, स्वामींना स्मरणपूर्वक खालील कार्यक्रम आपण करावा की आपण आगामी 100 दिवसात 100 पाठ स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पने करावेत. 1. 100 पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे प्रत्येकानं वैयक्तिक करावेत. 3. 100 पाठ रुद्राचे करावेत. स्वामी महाराज हे शंकरच आहेत म्हणून ते काही वेगळं नाही. म्हणून आपण माणूस नावाची एकच जात आहे असं स्वामींनी ठणकावून सांगितलेलं आहे. म्हणून या सर्वांनी आपापल्या मातृभाषेतून भारत माता स्वामींना भजताना या सेवेचा विसर पडू देऊ नये. म्हणून आपल्या हातून वर्षभरात 100 पाठ स्वामी चरित्र व्हावेत. मुदत 1 वर्ष आहे. 100 पाठ सप्तशतीचे व्हावेत. 100 पाठ रुद्राचे व्हावेत. तशा या सेवा फार सोप्या आहेत. आणि ज्यांना एवढंही शक्य नाही त्यांनी 12 महिन्यात 12 लाख जप, दरमहा 1 लाख जप श्री स्वामी समर्थ लिहिला तरी ते पुरेसं आहे. आता यापेक्षा आणखी सोपं सांगणं उचित, त्याला काही पैसे लागत नाही. म्हणून आपण हा संदेश जगभर, देशभर, राज्यभर सर्वांच्या कानामनापर्यंत पोचवला तरच ते वाचू शकतील. म्हणून हा तळमळीचा संदेश आपण सर्वतोपरी सर्वांपर्यंत